सकाळच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो व मंडळीला सुपरिचित असलेलं विजय संगीत गीत नंबर 46 उपासना संगीत 117 कोण मित्र येशुवानी हे गीत आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकोनी सहाय्य करी सोसाया, त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी शोक किती करीतो, मोह असले किती काही दिसे त्रासया, तैरनच सुटू देता, ज्या प्रभूला सांगाया, सर्व दुबळस पाहे चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे, हात धरी म्हणतो, कष्टी जरी श्रमलेले खांब जड वाहया, त्यासही उपाय केले, ज्या प्रभूला सांगाया, तोची सका सर्व होनी सिद्ध अंगीकाराया, तोची सका सर्व होनी सिद्ध अंगीकाराया. मी पाडवी साहेब आपणाला थांबण्याची विनंती करेन. प्रारंभीची प्रार्थना आपणाला करायची आहे. आज सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून वचन येणार आहे. येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करूया व ह्या दिवसभरासाठी प्रभूचं सहाय्य कृपा करून आपण मागा. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोरदे बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्तामध्ये प्रभू, तू आमच्यावर पुन्हा एकदा कृपा केलीस आणि हा नवीन दिवस आमच्या आयुष्याला तू दिलास. आणि प्रभुदेव बापा, आम्ही या दिवसाची सुरुवात करत असताना प्रथम तुझं नाव घेतो, तुझं स्मरण करतो, तू केलेल्या उपकारांची आम्ही आठवण करतो. यासाठी की स्तोत्रकर्ता म्हणतो, याहोया आपण परमेश्वराचा जय जयकार करूया, आपल्या उत्पन्नकर्त्याचा, आपल्या तारणदात्या देवाचा आपण जय जयकार करूया. यासाठी की देवापा, खरोखर तू आमच्यावर जे अनंत उपकार केलेले आहे त्याची गणना, त्याची मोजदाद आणि तुझे आमच्याबाबतचे असलेले संकल्प याची प्रभू आम्हाला गणती करता येणार नाही. इतका तू महान, इतका तू चांगला आणि प्रेमळ देव आहेस. आणि म्हणून देव बापा, आमच्या मनामध्ये आजचं जीवन जगत असताना देखील त्या प्रेमळ देवाची सतत आठवण असावी, त्याच्या आज्ञा, त्याचं प्रेम, त्यांनी सोपलेली जबाबदारी, या सर्व गोष्टींचं स्मरण करत आम्ही प्रभू हा दिवस घालवावा आणि लोकांसमोर, मंडळीसमोर, जगासमोर प्रभू आम्ही खरा ख्रिस्ताचं दर्शन घडवावं. यासाठी लागणारी कृपा आज तू आम्हाला दे. आणि प्रभू, या भक्ती आराधनेमध्ये जे काही वचन प्रभू आमच्यासाठी तू ठेवलेलं आहेस ते वचन आमच्या कानावर पडत असताना रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांना
तुझी कृपा दे परमेश्वरा. त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा नवीन बळ, नवीन शक्ती, नवीन मार्गदर्शन करणारं असावं आणि त्याद्वारे प्रभू आम्ही आमच्या जीवनाची मजबूती करून घ्यावी अशी कृपा तो आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. प्रियजनो, ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारावर आपण मनन करीत आहोत. आज ज्यावर मनन करणार आहोत ते मनन देण्यासाठी ऑनलाईन बघणारे सर्व प्रियजन आणि उपस्थित वडील वर्ग, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी रेव्हरंड एल.पी. वळवी पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि आपणाला विनंती करेन की आपण पुढे यावं आणि देवाचे वचन आम्हाला द्यावं. आजच्या मननासाठी मत्तयाचं 17वा अध्याय आम्ही काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 17 आणि 24 ते 27 ही वचने आपण आजच्या मननासाठी घेणार आहोत. नंतर ते कफरनहुमास आल्यावर मंदिरपट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय? त्याने म्हटले, हो देतात. मग ते घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणाकडून घेतात, स्वतःच्या मुलापासून की परक्यापासून? परक्यापासून असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, मुले तर मोकळी आहेत, तथापि आपण त्यांना अळखण होऊ नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. प्रार्थना करू. पवित्र, जिवंत आणि सर्वशक्तिमान प्रेमळ आमच्या पवित्र बापा, खरोखर तू चांगला आहे. तू जीवनी आत्म्यांचा वैभवशाली पिता आहे. धन्य आमचा उद्धारक जो तुझ्यापासून निघाला आणि त्याने देहरूपाने येऊन आमच्यासाठी महान वधस्तंभावरचं कार्य करून जो मरण पावला आणि पुन्हा उठला आणि जो युगानुयुग जिवंत आहे, जो आम्हाला सहाय्य पाठवतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही धन्यवाद देतो. प्रभू येशू, आज तू केलेल्या चमत्काराविषयी विचार मनन करीत असताना यामागील तुझे विचार, तुझा हेतू, तुझा संकल्प आज आम्ही वचनामधून समजून घेऊन आमच्या आत्मिक जीवनासाठी आम्हाला प्रकाश मिळावा, आमच्या आध्यात्मिक जीवनाला गती मिळावी, आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आम्हाला मोठं बळ मिळावं, यासाठी आजच्या या पवित्र वचनाच्या योगे प्रभू येशू तू आमचं सहाय्य कर. पवित्र आत्म्या तू आम्हाला चालीव. आमचे विचार मने केवळ तुझ्या वचनामधून, तुझ्या विचारामधून वाहू दे, यासाठी की तुझ्यापासून जे आहे ते आम्हाला आशीर्वादित करतं. आणि म्हणून प्रभू, माझ्या जिभे ओठाला स्पर्श कर. तुझ्यापासून येणारे स्वर्गीय विचार, स्वर्गीय ज्ञान तू पुरव. ही विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या ठिकाणी मंदिराच्या कर देण्याविषयी येशूला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कफरनहुमामध्ये आता
मंदिराचा हा एक वार्षिक कर होता आणि हा जुन्या करारापासून मंदिराचा कर द्यावा ही मोशेच्या काळापासून, नेहमीच्या काळापासून आम्ही निर्गमाच्या पुस्तकात 30व्या अध्यायामध्ये पाहतो. आम्हाला समजतं कर देणं मंदिराच्या सेवेसाठी, मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि मंदिरामध्ये जे काही कार्य होतं त्या कार्याला हातभार लावण्यासाठी हा एक वार्षिक कर होता. आणि प्रत्येक यहुदी जो 20 वर्षाच्या वरील आहे त्याला हा वार्षिक कर देणं भाग होता. हे देवाच्या वचनामधून आम्हाला समजतं. आता या ठिकाणी मत्तयाने या चमत्काराची नोंद केलेली आहे फक्त, आणि मत्तय पूर्वी जकादार होता हे आम्हाला माहीत आहे. आता या ठिकाणी आम्ही पाहतो तेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला कर देण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस पेत्र येशू ख्रिस्ताला म्हणतो, पेत्रा, जगातील राजे कोणाकडून कर घेतात, मुलाकडून की परक्याकडून? ते म्हणतो परक्याकडून. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याचा दावा हा आहे की मी देवाचा पुत्र आहे, हे मंदिर माझ्या बापाचं घर आहे, हे मंदिर माझ्या पित्याचं घर आहे, मी स्वतंत्र आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जेव्हा पेत्राला सांगतो, पेत्रा, त्यांना अडखळण होऊ नये म्हणून असं कर, त्यांना अडखळ होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्त किती गंभीर आहे. कोणत्याही लहान आणि लहान गोष्टीकडून कोणाला अडखळ होऊ नये ही एक गंभीर बाब या चमत्कारामधून पाहत असताना प्रथमदर्शी आम्हाला समजून घ्यावं लागेल की प्रभू येशू ख्रिस्त किती गंभीर आहे, की एखाद्याला अडखळ होऊ नये याबद्दल येशूने आपल्या शिक्षणामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अडखळण्याविषयी मनुष्य स्वतः अडखळतो. तो म्हणतो, तुझा डोळा तुला अडखळत असेल तो एक उपटून फेकून दे. डोळ्यांनी नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने स्वर्गात जाणे तुला बरं आहे. आणि जो कोणाला अडखळ करतो त्याला जात्याची तळी बांधून खोल पाण्यामध्ये टाकून दे. यावरून आम्हाला समजतं की पेत्र जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो की आम्ही मुले आहोत. पुष्कळदा येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य, आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे मुले म्हणून आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु आमच्या स्वातंत्र्याचा पुष्कळदा आम्ही दुरुपयोग करू शकत नाही. आमच्या जगण्याकडून, खाण्याकडून आम्ही कोणाला अडखळ होऊ नये ही एक गंभीर बाब आम्ही विचारात घेण्यासारखी या ठिकाणी आहे. आणि म्हणून तो म्हणतो की पेत्रा, आम्ही स्वतंत्र मोकळे आहोत, परंतु यांना अडखळ होऊ नये म्हणून तू जा, समुद्रामध्ये जा आणि प्रथम जो मासा गळाला लागेल त्याच्या मुखातून हा एक जो रुपया निघेल तो तुला, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी कर म्हणून दे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी पेत्राला सांगतो. दैवी चमत्कार, दैवी तरतूद या ठिकाणी आम्ही पाहतो. आपलं दैवी अधिकाराचा वापर तो करतो. प्रथम आम्ही पाहतो की मानवाला हे सर्व अधिकार सृष्टीवर दिलेले होते. मनुष्याला, आदाम हवेला संपूर्ण सृष्टीवर परमेश्वराने अधिकार दिलेले होते, परंतु आपल्या आज्ञाभंगाच्या पातकामुळे त्यांनी ते अधिकार गमावले होते सृष्टीवरचे. ही फार महत्वाची बाब आहे, आम्ही समजून घेतली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त हा आज्ञापालनाच्या रूपाने तो एक देव होता, देवाचा पुत्र होता, परंतु त्याने या दैवी अधिकाराचा वापर त्याने केलेला. आणि आम्ही पाहतो यापूर्वी माशांच्या चमत्काराविषयी आम्ही पेत्राच्या जीवनामध्ये पाहतो. प्रचंड माशांचा घोळका येशूच्या सांगण्यावरून जाळं टाकलं आणि त्याला मिळाला. यावेळेस ही पेत्राला तो म्हणतो, जा समुद्रात जा आणि गळ टाक. जो पहिला मासा निघेल त्याच्या तोंडातून जे नाणं निघेल ते तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी तू अर्पण कर. अशा प्रकारे आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एक व्यवस्थेच्या अधीनता आम्हाला पाहायला मिळत आहे. जी व्यवस्था नियमशास्त्राची आहे त्या नियमशास्त्राच्या अधीनतेमध्ये आहे. कारण तो म्हणतो, मी नियमशास्त्र पूर्ण करण्यास आलेलो आहे, मी रद्द करायला नाही. नियमशास्त्राने लावून दिलेला हा नियम मोशेच्या काळापासून येशूच्या काळापर्यंत
मंदिराचा कर देणं प्रत्येक यहुद्याला भाग होतं आणि येशू हा यहुदी म्हणून त्याला ते देणं भाग होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त जरी स्वतंत्र होता तरी त्याने तो कर देण्यास पेत्राला होकार दिला आणि त्याने एक देवी तरतूद केली, देवी चमत्कार केला. माशाच्या मुखातून निघणारं नाणं त्याच्याद्वारे त्यांनी आपल्यासाठी आणि पेत्रासाठी कर भरलेला आहे. किती सुंदर चित्र आम्हाला दिसतं. पहिली गोष्ट आम्ही पाहतो की अळखळण होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्त किती गंभीर आहे. म्हणून आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये मिळालेले स्वतंत्र आम्ही इतरांना अळखण होऊ नये, आम्ही स्वतःला आणि इतरांसाठी अळखळाचं खडक आम्ही बनू नये म्हणून आम्ही गंभीर गोष्ट आम्ही समजून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी निसर्गावरील त्याचा राज्यपणाचा अधिकार त्याने वापरलेला आहे आणि देवाने आदाम हवेला निसर्गावर अधिकार दिला होता. उत्पत्ती 1:26 आणि स्तोत्र 8 आणि 6 ते 8 यामध्ये आम्ही पाहतो मनुष्याने पापाने तो हरवला पण येशूने मासावर अधिकार गाजवला. हा किती अद्भुत आहे. निर्मिती त्याचा शब्द ऐकते, निर्मिती त्याचा शब्द ऐकते. हे आम्हाला पाहायला भेटतं देवाच्या वचनामधून. ज्याने निर्माण केलं ती निर्मिती ओळखते, मला याने निर्माण केलेलं आहे आणि ती निर्मिती त्याचा शब्द ऐकते, त्याचा आदर करते, सन्मान करते. आणि या ठिकाणी मासा नेमका तोंडात पैसा असलेला मासा यावा आणि पेत्राच्या गळाला लागावा ही अद्भुत एक चमत्कार आहे. ही दैवी तरतूद आहे. आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये देव माशाला आज्ञा करतो योनासाठी. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो प्रत्येक नोहाच्या तारवाकडे जाण्यासाठी प्रत्येक प्राण्या पशुला परमेश्वर आज्ञा करतो. म्हणजे त्याचा शब्द ते ऐकतात, त्याचा सन्मान करतात. निसर्ग निर्मिती. परंतु आम्ही शिकलं पाहिजे मनुष्य परमेश्वराच्या शब्दाचा सन्मान करतो का. हा फार गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न जेव्हा आमच्या समोर येतो. आता या ठिकाणी विश्वासणारे एक दिवस अधिकार गाजवतील. आम्ही देखील आमचा अधिकार जो देवाने दिलेला होता आदामाच्या मध्ये आम्ही हरवला, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे एक दिवस आम्ही या संपूर्ण पृथ्वीवर आम्ही अधिकार गाजवणार आहे 1000 वर्षाच्या राज्याच्या काळामध्ये. आता येशू ख्रिस्ताने स्वतःची गरज भागवण्यासाठी कधीही देवी सामर्थ्याचा वापर केला नाही. जेव्हा परीक्षेच्या समयी सैतान त्याला सांगतो तू भुकेलेला आहे आणि तुला धोंड्याला आज्ञा कर, भाकरी होऊन जातील. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपली शारीरिक गरज भागवण्यासाठी दैवी सामर्थ्याचा उपयोग करत नाही. देवाच्या वचनाचा आधार तो घेतो. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतःची गरज भागवण्यासाठी आपल्या दैवी अधिकाराच्या सामर्थ्याचा वापर यासाठी करतो की अळखळण होऊ नये, नियमशास्त्र पूर्ण करणं. यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी आपल्या दैवी सामर्थ्याचा वापर करून या माशाच्या तोंडामधून एक नाणं पेत्राच्या द्वारे आम्ही पाहतो की ते लागलं आहे आणि त्याने हा चमत्कार केलेला आहे. दैवी सामर्थ्याचा वापरण्याचा मोह त्याने परीक्षेच्या वेळेस नाकारला, पण त्याने स्वार्थासाठी वापरला नाही. आता या ठिकाणी अळखळण याविषयी मी बोललोच आहे. यहुदी असून मंदिराचा कर भरणे आवश्यक होते, नियमशास्त्र पूर्ण करणे गरजेचे होते. मूळ सुरुवात निर्गम 30:11 आम्ही पाहतो आणि कर रूपाने ते पैसे गोळा करणं ही एक महत्त्वाची गोष्ट होती. आम्ही पाहिलं अळखळण होऊ नये. आणि दुसरी गोष्ट येशूची अधीनता, व्यवस्थेविषयी दिलेली व्यवस्थेचे अधिकारी आहे त्यांच्याविषयी येशू ख्रिस्ताची अधीनता आम्ही या ठिकाणी आम्ही पाहतो. हा महत्त्वाची गोष्ट धडा आम्ही शिकू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असूनही या जगामध्ये तो इतका गरीब होता. त्याला आपलं मंदिराचा कर भरणं देखील कठीण होतं. अशा समयी त्याने देवी तरतुदीची वापर केलेला आहे, देवी सामर्थ्याचा वापर केलेला आहे. परंतु हे करीत असताना त्याने सदैव अधीनता बाळगलेली आहे. अधीनता हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी. ज्यावेळेस आम्ही अधीनतेचं जीवन आम्ही जगतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन पित्याच्या अधीनतेमध्ये असलेलं, पित्याच्या इच्छेमध्ये असलेलं अधीनते, समयानुसार वेळेनुसार सर्व गोष्टी येशू जगामध्ये करीत असताना आम्हाला पाहायला भेटत आहे. येशूची अधीनता या ठिकाणी
या सर्व गोष्टी करत असताना व्यवस्थेच्या अधीन आहे, तो अधिकाराच्या अधीन आहे, नियमशास्त्राच्या अधीन आहे. हे का केलं त्यांनी? की कोणाला अडखळण्याचं कारण होऊ नये, कोणाला अडखळण्याचं कारण होऊ नये. आणि म्हणून या ठिकाणी पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त समुद्रामध्ये जायला सांगतो, गळ टाकायला सांगतो आणि प्रभू येशू ख्रिस्त तो आज्ञा करतो. चमत्कार, अद्भुत रीतीने ती घटना घडलेली आहे. आश्चर्य वाटतं आम्हाला की किती अद्भुत गोष्ट आहे. आणि असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताने ही गोष्ट केलेली आहे. आणि मंदिराचा कर भरलेला आहे. स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी पहिल्या वेळेस दैवी सामर्थ्याचा त्याने वापर केलेला आहे. स्वतःचा आणि पेत्राचा कर भरण्यासाठी दैवी तरतूद केलेली आहे, मदत त्यांनी केलेली आहे. परमेश्वर आमची गरज पाहतो, परमेश्वर आमची गरज पूर्ण करतो, परमेश्वर आमच्यासाठी तरतूद करतो, परमेश्वर आमच्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमांचा तो वापर करतो, साधनांचा वापर करून ज्या रीतीने परमेश्वराच्या योजनेमध्ये जी गोष्ट येईल त्याचा वापर परमेश्वर करून आमच्या जीवनामध्ये हे काम करतो. या मंदिराला कर देण्याविषयी हा एक चमत्काराविषयी आम्ही पाहत असताना या सर्व गोष्टी ह्या कफरनहुमामध्ये पेत्राच्या घरामध्ये घडलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टी आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताने हा अद्भुत चमत्कार करून एक त्याने सुंदर परिचय दिलेला आहे. हे जे विचार या चमत्कारामध्ये मनन चिंतन करीत असताना जे विचार मी आपल्यासमोर ठेवले ते अतिशय महत्त्वाचे विचार आहे. हे विकसित करू शकतो आपण. ह्या गोष्टींना अधिक आम्ही त्याचा विस्तार करू शकतो, कारण ह्या महान गोष्टी या चमत्कारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या एक एक गोष्टीवर आम्ही गंभीरपणे विचार करतो. अडखळ होऊ नये, अधीनतेविषयी, देवी सामर्थ्याचा उपयोग, या सर्व देवी तरतूद त्यांनी केली. या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही मनन चिंतन करतो त्यावेळेस आम्हाला समजतं की या चमत्कारामधून आम्हाला पुष्कळ आत्मिक बोध मिळू शकतात. आमच्या आत्मिक जीवनाला मार्गदर्शन आणि गती देणाऱ्या अशा गोष्टी या चमत्कारामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. आणि म्हणून देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो व रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. ही गौरवी सेवा आज आपण या ठिकाणी केली. देवबाप आपली जीवनं आशीर्वादित करो आणि जे ऑनलाईन बघणारे आहेत त्या सर्व प्रियजनांनाही याचा आशीर्वाद देवबाप देव. आज ज्या प्रियजनांचे जन्मदिवस आहे त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. आज दयामणी गायकवाड, सुमित गावित आणि वेलजी देसाई या प्रियजनांचे जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. आणि जोहाना त्रिभुवन हिचा देखील वाढदिवस आहे. तर या प्रियांसाठी अरिबनी आपले जे नित्य विषय आहेत ते नित्य विषय घेऊन आपल्या मंडळीचे सिनियर पाळक सन्मान्य रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करेन मी की हे सर्व विषय घेऊन आपण प्रार्थना करावी. पावसासाठी आपण विशेष प्रार्थना करावीत, कारण की आज 2 आठवडे होत आहेत. आपल्याकडे पाहिजे तसा मुबलक पाऊस नाही आणि आता काही शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केल्या पिकाचं कोरडवाहू नुकसान होऊ नये यासाठी विशेष आपण पावसासाठी प्रार्थना करा. ममताबाई ढलगे यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करा. त्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत, तर ममताबाईंच्या आरोग्यासाठी आपण विशेष प्रभूकडे सहाय्य मागा. काल रयता अक्कांची भेट घेतली. रयता अक्का आता बऱ्या आहेत, बोलतात, चांगल्या गोष्टी करतात, चांगलं आरोग्य रयता अक्कांना आहे. तर त्यांच्यासाठी देखील उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. प्रार्थना करू आपण. प्रेमळ पिते, आम्ही मनापासून धन्यवाद देतो या नवीन दिवसाबद्दल. हा दिवस पाहण्याची संधी तू आम्हाला दिली. आज सकाळी तुझ्या चरणापाशी बसून थोडा वेळ तुझ्या वचनाचं मनन चिंतन करण्याची संधी दिली. तुझा आभार मानतो प्रभू. 2000 वर्षापूर्वी तू या जगात असताना तू नियमशास्त्राचं तंतोतंत पालन केलं आणि तू सर्व व्यवस्थेच्या अधीन राहिलास. प्रभू, ज्यावेळेस मंदिराचा कर भरण्याची वेळ आली
जरी तुझ्याकडे काही नव्हतं तरी पण तू आपल्या दैवी सामर्थ्याचा त्या ठिकाणी उपयोग केला आणि प्रभू पेत्राला ते गळ टाकायला लावला. आणि ज्या माशाच्या पोटामध्ये नाणं आहे हे तुला ठाऊक होतं. आणि प्रभू त्या 2 रुपयाच्या नाण्याने पेत्राचा आणि तुझा कर भरला गेला. प्रभू देवाचं ते देवाला आणि सरकारचं ते सरकारला द्यावं, ही नियमाप्रमाणे आम्ही वागून तुला गौरव द्यावं. आणि प्रभू सर्व व्यवस्थेच्या अधीनही आम्ही राहावं, ही तुझी इच्छा आहे. म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू नियमशास्त्राची एकही आज्ञा तू उल्लंघन केली नाही. तू नियमशास्त्र पाळलं, ते रद्द केलं नाही. आज आम्ही तुझे आभार मानतो. जरी आम्ही त्यासाठी बांधलेले नाहीत, आम्हाला तू मोकळं केलेलं आहे, तरी पण प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. जे वचन जुन्या करारातून आम्ही वाचतो प्रभू, तो किती कठीण नियम होते, ते आमच्यासारख्यांना कदापि पाळू शकलो नसतो. आणि म्हणून प्रभू त्या जोखडातून आम्हाला बाहेर काढून तू स्वतंत्र केलंस. तुझे आभार मानतो. आज आम्ही धन्यवाद देतो प्रभू, तू आजही समर्थ देव आहे. तुला अशक्य असं काही नाही. आणि देवबापा ज्या ज्या वेळेस गरज लागेल त्यावेळेस आम्ही देवपित्यावर अवलंबून राहावं, त्याला मागावं, आणि तो आम्हाला वेळेवर सर्व गोष्टींचा पुरवठा करणार, असा आमचा विश्वास आहे. म्हणून तो आम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही काय बोलावं, काय करावं याचं काळजी चिंता करू नका. देव तुम्हाला या गोष्टी सुचवेल. देव सर्व गोष्टी वेळेवर पुरवेल. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. असा महान प्रभू आमचा देव आहे. तू केलेला या अनेक दैवी चमत्कारांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वर, आज आम्ही या वचनांवर विश्वास ठेवल्यामुळे त्या सामर्थ्याचा अनुभव आम्हाला देखील यावा, ही तुझी इच्छा आहे. आज आम्ही प्रार्थना करतो की जे ऑनलाईन जोडले गेले आहेत, जे आम्ही तुझे दास मंदिरामध्ये आहोत, आम्ही प्रार्थना करतो की या चमत्कार मालिकांमधून आम्हाला जे धडे आत्मिक शिकवलेले आहेत ते गिरवण्यासाठी आम्ही चिन्ह चमत्कारांच्या मागे लागू नये. तर देवबापा, तुला तुझ्या गौरवासाठी जेव्हा तू करणार आहे त्यावेळेस आम्ही तुझ्यावर अवलंबून राहावं, तुला मागावं, असा विश्वास तू आम्हाला दे. म्हणून त्या काल ऐकल्याप्रमाणे त्या पित्याचा विश्वास तू वाढवला, तसा आमचा विश्वास तू दृढ कर आणि आम्हाला विश्वासाने सर्व गोष्टी राबू दे. आज सकाळी आम्ही प्रार्थना करतो की देवबापा, जे गरजवंत आहेत त्या सर्वांमध्ये प्रभू जे आजारी लोक आहेत त्यांची आम्ही आठवण करतो. आमची बहीण ममताबाई डलगे यांना आरोग्याची गरज आहे. तू त्यांना स्पर्श कर, त्यांच्यावर दया कर आणि त्यांना जी ट्रीटमेंट चालू आहे ती आशीर्वादित कर. रैदाकांबद्दल धन्यवाद देतो, त्यांना पुष्कळ आरोग्य दिलेलं आहे. याहीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. इतर जे आजारी आहेत त्या सर्वांना तुझी कृपा दे आणि तुझा अनुग्रह त्यांना पुरव. आम्ही खास करून ज्यांचे वाढदिवस आहेत, दयामणी गायकवाड, सुमित गावित, वेलजी देसाई, जोहाना त्रिभुवन या प्रियांचे वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्ताने आजचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा, आशीर्वादाचा होऊ दे. हे वर्ष आरोग्यदायी होऊ दे आणि या सर्वांना दीर्घायू देऊन प्रभू तू त्यांचं कल्याण कर. या सर्वांनी तुझं गौरव करावं असा अनुग्रह तू होऊ दे. आम्ही आमच्या एसएमच्या सेवा करासाठी प्रार्थना करतो. वरून प्रभू तुझी वृष्टी होऊ दे आणि हे सेवा कर अधिक वृद्धिंगत होऊ दे. याला लागणारा पुरवठा, सर्व गरजा तुझ्या दैवी भांडारातून, स्वर्गीय भांडारातून पुरव. आणि देवबापा, या कार्याच्या द्वारे तुला गौरव आणि महिमा मिळू दे. जे हे सर्व कार्य पाहतात, व्यवस्थापनाचं प्रभू, त्यांना तुझी कृपा, शहाणपण सुबू दे. आज आम्ही प्रार्थना करतो खास करून पावसासाठी. सर्व शेतकऱ्यांचं लक्ष पावसाकडे लागलेलं आहे. अनेकांनी विश्वासाने पेरण्या केला आणि पावसाने प्रभू दडी मारल्यामुळे प्रबल अनेक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. पुन्हा एक वार प्रभू पावसाची वृष्टी होऊ दे आणि हे पीक पाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या पदरात पडू दे. देवबापा, आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या क्षेत्रामध्ये पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून या पावसाळ्यात वेळोवेळी आम्हाला लागणारा पुरवठा कर आणि यामधून तुझं गौरव दे. पुन्हा एक आजच्या दिवसाबद्दल, तुझ्या दासाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. त्यांनी आणलेल्या मौल्यवान वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आणि हे वचनं ऐकून आम्ही आशीर्वादित होऊन तुला गौरव देत असताना देवबापा, तू आम्हा सर्वांच्या जीवनात तू कार्य कर. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.
आपण सर्व प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू, त्यानंतर सन्मान्य पठारे पाळकसाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये उपस्थित असलेल्या ऑनलाईन आणि चर्चमधील सर्व दासांबरोबर, आमच्या एसएमच्या सेवाकाराबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. प्रियजन हो, उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन सभा घेऊया. उद्याचं जे मनन आहे ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.